हाय हॅलो नमस्कार, मी नैना. माझ्या नैनाज व्लॉग मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही मला बघितलेलं की मी सेलमध्ये गेलेली आणि तिकडून येताना भाजी खरेदी केली. त्यामध्ये मी छोटी छोटी वांगी आणलेली. तर चला आज आपण झटपट भरली वांगी कशी करायची बघूया. त्यासाठी मी घेतलेलं आहे शेंगदाणे, एक सुकं खोबरंची वाटी, धने 1 चम्मच आहेत, कोथिंबीर आहे, लाल तिखट आहे, लसूण आहे, त्यानंतर कांदा आणि टॅमॅटो. तर सुरुवातीला आपण एका कढईमध्ये शेंगदाणे, खोबरं, त्यानंतर लसूण आणि धने हे चांगलं भाजून घेणार आहे लाल खरपूस होईपर्यंत. याचं आपल्याला पाणी न घालता मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी चांगलं हे परतून घेत आहे. थोडंसं तेल घालून भाजलं तरीही चालतंय. तर हे असं या पद्धतीनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण भाजून झाल्यानंतर थोडं गार व्हायला द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. यामध्ये पाणी घालायचं नाही, पाणी न घालता हे बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडं खरबरीत राहिलं तरी चालतंय. यामध्ये मिक्सरला लावताना कढीपत्ता, कोथिंबीर आणि तेजपत्ताची पानं, तमालपत्रीची पानं घालून या पद्धतीनं बारीक मिक्सरला लावून घ्यायचं आहे. यामध्येच मी हळद घालणार आहे, चवीनुसार मीठ घालणार आहे, तसंच लाल तिखट पण यामध्येच मिक्सरला बारीक करतानाच घालणार आहे. कारण नंतर बारीक झाल्यानंतर हातानं मिक्स करण्यापेक्षा मिक्सरमध्ये लाल तिखट, मीठ आणि हळद चांगले मिक्स होऊन जाईल, ते सर्व एकजीव होईल म्हणून मी मिक्सरच्या भांड्यातच घालून फिरवत आहे. तुम्हाला जर ती नंतर घालायची असेल तरीही चालते, पण असं या पद्धतीनं केल्यानंतर त्या वांग्याला आतपर्यंत ही सर्व चव जाते. म्हणून या पद्धतीनं मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्सरलाच बारीक करून एकत्र करून घेतलेलं आहे. माझं हे सगळं मिश्रण बारीक झालेलं आहे ते मी त्याच कढईमध्ये काढून घेतलं. पुन्हा एकदा चांगलं हलवून घेतलं. आता स्वच्छ धुवून घेतलेली वांगी चिरून घ्यायची आहेत. वांगी चिरून घेताना या पद्धतीनं कट करायची, जेणेकरून आतमध्ये मसाला व्यवस्थित भरता येईल. आता एक एक करून सर्व वांगी मी कट करून घेईन. या पद्धतीनं आतमध्ये कुठे कीड वगैरे लागले की नाही हे पण तपासून घ्यायचं, म्हणजे आत एखादं वांगं किडलेलं असेल तर ते टाकता येईल. तर या पद्धतीनं सर्व वांगी चिरून झाल्यानंतर मी आता यामध्ये मसाला भरणार आहे. वांग्यांमध्ये मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे मसाला आतपर्यंत भरून घ्यायचा, म्हणजे वांग्यांच्या आतपर्यंत ती मसाल्याची चव जाते. जी आपण वाटण तयार केलेलं आहे त्याची चव आतपर्यंत जाते. यामध्ये कोणताही बाकीचा मसाला वापरलेला नाही. तर सर्व वांगी भरून घेतल्यानंतर आपण याची फोडणी देणार आहोत. तर कुकरमध्ये झटपट ही वांग्याची रेसिपी होते. जर पटकन आपल्याला एखाद्या घाई गडबडीत ही आपण पटकन करून घेऊ शकतो. मी सर्व वांगी भरून घेतली आणि त्यानंतर कुकर गॅसवर ठेवला. कुकरमध्ये 2 मिनटातच ही भाजी होते. त्यामध्ये कुकरमध्ये आता मी तेल घालून घेणार आहे. वांगी किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकताय. आता या वांग्यांना फोडणी द्यायची. कुकरमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायचं. जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घेणार आहे. कांदाही चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. चांगला हलवून कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. तोही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे आपण वाटण करून घेतलेलं ते घालून त्याला तेल सुटेपर्यंत तेही मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलं की यामध्ये आपली भरलेली वांगी घालायची आहेत. यामध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. थोडंसं गरम पाणी घालून मी एकदा भाजी मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर एक वाटीभर गरम पाणी घालून शिजायला ठेवायचं. गॅस बारीक किंवा मंद आचेवर ठेवून 2 शिट्ट्या काढायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये वांगी खूप चांगली शिजतात. वांगी शिजलेली आहेत. कुकर थंड झाल्यानंतर आता मी मुलांना जेवायला देत आहे. तर तुम्ही आता वांग्याची भाजी किती सुंदर झाले आणि किती छानही दिसते तुम्ही बघू शकताय. गरम गरम वांग्याची भाजी आणि तांदळाची भाकरी आता मुलं खाऊनच घेतील. तर तुम्हीही घरी तुमच्या ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आज आमच्या आर्यनला शाळेतून प्रोजेक्ट वर्क दिलेलं ते तो करत बसलेला आणि पृथ्वी चित्र काढत होता. शाळेतून त्याला काहीतरी चित्र काढायला सांगितलेले तो ते करत होता. मुलांचं 7 ते 9 हा अभ्यासाचा टायमिंग आहे. यावेळेत त्यांचं प्रोजेक्ट वर्क असू दे किंवा शाळेचा अभ्यास तो ते पूर्ण करतात आणि मी अभ्यास घेत घेत मी सकाळी नाश्त्यासाठी लागणारी भाजी नीट करून ठेवली आणि आर्यननी केलेला प्रोजेक्ट मला दाखवत होता. हे तो प्रिंट काढून आणून फक्त जे बॉक्सचे रट आहेत त्याच्यावर चिटकवत होता. पण अभ्यास आणि किंवा असे काही कामं असतील तर मुलं मनापासून नक्की करतात. बब्या काय करूया बाबा. हे कोण
बब्या फोटोग्राफरचं बरं चित्र काढायला लावल्यात. त्या डोळ्यात घुसल्यासारखं वाटायलंय ते. कापा कापी आणि चित्र सोडून दुसरं काय शाळेत आई पाडे वर्ग घन काय शिकवत नाहीत काय की शिकवत्यात. आई उई एवढं शिकवत्यात. पाडे पिढे काय मन बघ 25चा पाडा. सव्वीसचा 26 आहे ना. चला तर मी मुलांचा आता अभ्यास घेते. तोपर्यंत तुम्ही माझा हा व्लॉग पूर्ण बघा. आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया पुन्हा नवीन एक छानसा व्लॉग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.